ची बातमी पाहूया। धाराशिवमध्ये एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ असं दुहेरी संकट पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असून 151 टँकरच्या सहाय्याने धाराशिवकरांना पाणी पुरवठा केला जातोय। बोर आणि विहीर अधिग्रहणाची संख्या 850च्या वर गेली असून नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते। पाण्याची फार टंचाई असल्यामुळे आमचे जास्त साबदा उठले। लहान लहान छोटे छोटे लेकरं बी आहेत, मोठी माणसं कामाला जाते, ते पाण्याची अडचण असल्यामुळे आम्ही घरीच होत बायका सगळ्या। आणि पाण्याला जर गेलं तर आम्हाला पाणी पण भेटत नाही। आणि पाणी भेटत तर नाहीच नाही, पण जर पाणी जर कुठं कुणी हाय म्हणून सांगितलं इकडे जावा तिकडे जावा तर आम्हाला 2 किलोमीटरवर पण त्याचा धावा करावा लागतो पाण्याचा। भेटते ते असं की तिथं 2-4 घागरे फक्त आम्हाला भेटते, त्याशिवाय आम्हाला पाणी दुसरं भेटत नाही। जर तिथे बी भेटलं तर भेटलं, जर लाईट जर गेली तर तिथून पण आम्हाला अक्षरशः रिकामच यावं लागतं सर। मग आमचं असं म्हणणं आहे की उजनी धरणाचं पाणी कमीत कमी 4 दिवसाला तर सोडावं अशी आमची महिलांची अपेक्षा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा वाढत असल्याने पाणी टंचाईची समस्याही तीव्र झाली आहे। जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांच्या घशाला कोरड पडली आहे। संभाजीनगरमधील 466 गावं आणि 72 वाड्यांना तब्बल 725 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। प्रशासनाने परंपरागत उपाययोजनांना रिफ्रेश करत जलसंकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला असला तरी आणखी काही दिवस नागरिकांसाठी त्रासदायक ठरण्याची चिन्ह आहेत। पाणी टंचाईची सद्यस्थिती नेमकी महाराष्ट्रात कशी आहे आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। वैजापूरमध्ये 111 गावांमध्ये 146 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 102 गावांमध्ये 103 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। तर तिकडे गंगापूरमध्ये 90 गावांमध्ये 147 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। पैठणमध्ये 58 गावांना 106 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। फुलंब्रीमध्ये 58 गावांमध्ये 75 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। तर सिल्लोडमध्ये 52 गावांमध्ये 100 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। कन्नडमध्ये 31 गावांमध्ये 37 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। खुलताबादमध्ये 9 गावांमध्ये 9 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। आणि सोयगावमध्ये एका गावात 2 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे, मात्र अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली असा गंभीर आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। तसंच जत तालुक्यातील दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। 4 तारखेचा निकाल झाल्याच्या नंतर माननीय कलेक्टर साहेबांनी या परिसरामध्ये यावं। इथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। तुमचे खालचे अधिकारी तुम्हाला चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट देत आहेत। ज्या लोकांनी तुमच्याकडे चुकीचा रिपोर्ट दिलाय की चाऱ्याची गरज नाही, पाण्याच्या टँकरची गरज नाही, अशा सगळ्या खालच्या तुमचे जे चुकीची माहिती देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती माननीय कलेक्टर महोदयांनी कारवाई केली पाहिजे। ही सर्वस्वी जबाबदारी कलेक्टर साहेबांची आहे। कलेक्टर साहेबांना माहीत पाहिजे सांगली जिल्ह्यातल्या कुठल्या गावात काय परिस्थिती आहे, कुठल्या गावात काय अडचण आहे। कारण जत तालुक्यातल्या लोकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी काय आहे की आमचा दुष्काळाचा कलंक तुम्ही कायमचा पुसून टाका, आम्हाला मैशाळ योजनेचं पाणी द्या, परंतु 150 कोटीच्या वर कधीच निधी मिळाला नाही। आता तुम्ही मी काय टीकात्मक बोलत नाही, या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा खात्याचे 2.5 वर्ष मंत्री होते, 1 रुपयाचा त्यांनी या योजनेला निधी दिला नाही। पण सरकारनं 2000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। 1000 कोटीचं काम सुरू आहे आणि 1000 कोटीचं टेंडर आता आचारसंहितेनंतर होतंय। सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो आणि मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतो की लवकरात लवकर या विस्तारित मैशाळ योजनेचं काम पूर्ण होऊन या सगळ्या गावातल्या बांधावरती पाणी पोचलं पाहिजे।